जुना कलेक्टर ऑफिस बाबा बंगाली परिसरातील मनपाच्या सुरू असलेल्या कामांमध्ये निकृष्ट दर्जा स्पष्ट दिसत असल्यानं नागरिक संतप्त झाले। ड्रेनेजसाठी खोदलेले खड्डे उघडेच ठेवले गेल्यानं अपघात होत आहेत, तर रस्त्यावरील धूळ मातीमुळे परिसरात अस्वच्छता आणि आरोग्य धोके वाढले। प्रांताधिकारी व तहसील कार्यालयामुळे इथं रोज हजारो नागरिक ये जा करतात, मात्र रिपीटेड तक्रारी करूनही प्रशासनानं कोणती योग्य दखल घेतलेली नाही। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी प्रशासनावर तीव्र भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप केला। उघडे खड्डे तात्काळ बुजवावेत, धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात आणि निकृष्ट कामांवर जबाबदारांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। सोबत कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। आज आपण पाहू शकतो की जुना कलेक्टर ऑफिस बाबा बंगाली येथे अत्यंत वाईट परिस्थिती, भयंकर परिस्थिती इकडे पाहायला भेटते आपल्याला। इकडे महापालिकेचे जे ड्रेनेजचं काम चालू होतं ते गेल्या 6 महिन्यापासून याचे काम चालू आहे। त्यामुळे येथे नागरिक, स्थानिक नागरिक व इकडे जे हातावर पोट भरणारे जे काम धंदेवाले लोक आहेत त्यांना एवढा भयंकर त्याचा त्रास होतोय, सगळ्यांना आजार पडतोय लोक नागरिक इथं। आणि या खड्ड्यामुळे अत्यंत सकाळपासून एक 4-5 ते महिला आणि आमचे बंधूंचे मुले इथे पडले गेले त्या खड्ड्यामुळे। आम्ही प्रशासनाला आणि आयुक्त साहेबांना पण आणि इकडे जे इंजिनियर आहे निंबाडकर त्यांना पण वारंवार या अंबाचे कळवलं गेलं होतं की खड्ड्या इकडे बुजवा म्हणून, पण त्यांनी कोणतीही याची दखल घेतली नाही। मी आता आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना एक प्रश्न विचारतो साहेब की आपल्या या भागात जेवढे शासकीय कार्यालय आहे, प्रांत कार्यालय आहे, पाठीमागे आपलं पराग बिल्डिंग आहे, पूर्ण जिल्ह्यातून लोक इकडे येतात, तर ह्या लोकांना खूप याचा त्रास सहन करावा लागत आहे साहेब। तर आपल्याला एक कडकडीची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेब, आपण ह्या विषयावर गंभीरपणे दखल घ्यावी आणि येथील स्थानिक नागरिकांना गेल्या 7-8 महिन्यापासून जे त्रास होते त्याच्यापासून दिलासा करून द्यावा। यहाँ पर बहुत बड़े बड़े खड्डे हो गए हैं, गाड़ी जाने को भी तकलीफ हो रही है। 2-3 औरतें गाड़ी के ऊपर से गिर गई थी नीचे, उनके कंबर को झटका बैठा। हमने 2-3 टाइम उनको बोले कि भाई यहाँ के खड्डे मुचाओ, लेकिन वो मुचा रहे नहीं, सारी धूल हो गई है, लोगों को तकलीफ हो रही जाने आने को। पण याच्यात काय सुधारणा होऊ राहिली नाही। हे असेच खड्डे ठेवले, धुळीचा सम्राट झाला। त्यांना म्हणलं लेवल तरी करा, काहीतरी त्याला हे करा, पण ते काय हे नाही केलं त्यांनी। मागाचे चेंबर बांधले, त्याचे इटा इतके बोगस आहे का त्याच्यावर पाय ठेवला तर फुटत येत ते इटा। आणि ते त्यांनी काय केलं, समजा रिजेक्ट माल चेंबरला लावलेला आहे, ते चेंबर कधी पण बसू शकते। आजच त्याला परत उघडून त्याला काहीतरी नियोजन लावून परत चालू करून घ्यायचं काम। हे खड्डे एवढे झाले की लोक पडू राहिले गाडी घेऊन खाली, लोकांना त्रास होऊ राहिला धुळीचा, ते लोक आजारी पडू राहिले। पैसे आणायचे कुठून माणसांनी? एकदा छातीत धूळ बसल्यावर काय करायचं माणसांनी? इथं एवढे मोठे ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, प्रांत ऑफिस आहे इथं।